तर नमस्कार मित्रांनो, हे आहे आपली लसण पाणीपुरी सेंटरची शॉप. शॉप ओपन झाल्याबरोबर आपल्या गाडीवर एक कस्टमर आलं. हे कस्टमर आपलं डेली कस्टमर आहे आणि खूपच जुने कस्टमर आहे आपले. आपल्याशिवाय कुठेच जात नाही. या कस्टमरला कांदा पाहिजे होता, पण आपण कांदा काही कापला नव्हता. नुकतीच शॉप ओपन केली होती म्हणून काही कांदा कापला नव्हता. कस्टमरची डिमांड होती की मला कांदा पाहिजे. मग काय, तुमच्या भावानं कांदा कापायला सुरुवात केली ना. एकदम बारीक कांदा कापायला सुरुवात केली तुमच्या भावानं. तुमच्या भावाची स्पीड बी लय खतरनाक आहे बरं. कांदा कापण्यामध्ये आपला जवाब नाही भाऊ. मग काय, ज्या कस्टमरला कांदा पाहिजे होता त्या कस्टमरला आपण कांदा कापून दिला. मग काय, आपल्या पाणीपुरीच्या शॉपवर असं एक कस्टमर आलं होतं की त्याला फुल तेज पाणीपुरी पाहिजे होती. पण काय, त्याची डिमांड आपण पुरी केली. त्याला फुल तेज फुगे खाऊ घातले ना. मग काय, त्यानं ऑर्डर दिले ना आपल्याला खटायचे फुगे बनवायले. भाऊ बनत होते की खटायच्या फुग्यामध्ये थोडंसं काळं मीठ बी टाकजा भाऊ. का त्यांचे खटायचे फुगे रेडी झाले, मग आपण त्यांच्या हाती खटायचे फुगे दिले. मग काय, एक फुग्गा खाल्ल्यानंतर माणूस संतुष्ट झाला ना. मग काय, आपल्याला भेलची ऑर्डर आली, मग आपण भेल बनवायला सुरुवात केली. पहिले टाकले मुरमुरे, मग त्याच्यामध्ये टाकला पोहा चिवडा, मग टाकली खारी बुंदी, मग टाकलं थोडंसं मीठ, मग टाकलं मिरचीचा मसाला, मग टाकला लसणचा पेस्ट. मग काय, चणे आले ना वरतून भाऊ आपले. मग आले, मग काय आपण टाकले ना चपटे फुगे. मग त्याला मिक्स करायची बारी होती. एक जीव करायला लागते, कारण की मसाला वगैरे सर्व राहून जाते. मग काळे मीठ वगैरे बी त्याच्यामध्ये बराबर मिक्स नाही होत. मग काय, थोडंसं आपण त्याला मिक्स करायला सुरुवात केली. मग काय, त्याच्यामध्ये टाकायचं होतं आपल्याला सगळ्यात पहिले दही. मग आपण त्याच्यावरती थोडंसं दही टाकलं, पूर्णपणे दही टाकलं. मग टाकली वरतून थोडीशी खटाई त्याच्यावर. मग काय, आपल्या टाकायचं होतं डबल पोहा चिवडा. पोहा चिवडा टाकला वरतून. मग टाकली खारी बुंदी, मग टाकली शेव, मग त्याला गिराई केली चम्मच आणि त्याच्या हाती पार्सल. लय दिवसानंतर आपल्याजवळ कस्टमर आलं होतं. या कस्टमरला पाहिजे होती दहीपुरी, कारण की 4-5 दिवस झाले कस्टमर आलो नव्हतं. मग काय, तुमच्या भावानं दहीपुरी बनवायला स्टार्ट केली ना. पाहू शकता तुम्ही आपली दहीपुरी बनवायची स्पीड किती खतरनाक आहे. 5 मिनिटात तुमच्या भावानं जिकडे ना तिकडे दहीपुरी बा कशी बनली, एकदम खतरनाक. दही आलं आणि मग आली थोडीशी खटाई, मग आली पोहा चिवडा, मग आली बुंदी, मग आली आखरीनं. मग काय, आखरीने टाकली ना आपण शेव. आणि हे घ्या भाऊ तुमचं पार्सल.